काय किती कष्ट पडतंय सांभाळायला, असा वळू तयार करायचा, त्याला त्याच्या अंगावर कुठला डाग नाही उठला पाहिजे सांभाळायला. म्हणजे लय नाद मोठा. कधीपासून असं आहे ती बैल आपल्याला? पहिल्यापासून पहिले नाद लय मोठा आहे, डोळ्यातनं पाणी आलं बघा. नाद असतो तर कसं असतंय हे बाबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच आज सुद्धा प्रदर्शनात तुमचा नंबर यावा मी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. नक्कीच नक्की, धन्यवाद. बघा जवळचाच आहे सुरपखानवाडी. पुशेगाव खिल्लार प्रदर्शनातील संपूर्ण बैल गायी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, जय जवान जय किसान. खरं तर आपण रोज बैलगाड्यांच्या शर्यतीचे व्हिडिओ दाखवत असतो, परंतु खिल्लारवरती जास्त आपला जीव आहे. आज खिल्लारचं प्रदर्शन भरलेलं आहे पुशेगाव मध्ये, आणि या पुशेगावच्या खिल्लार प्रदर्शनासाठी आपण आलेलो आहे. महाराष्ट्रातून अनेक चांगली जातीवंत बैल काय असतात, जातीवंत वासरं कालवड काय असतात, हे आपल्याला आज या पुशेगावच्या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे. आज आपण इथून चालू करू. बाजारात किंवा या प्रदर्शनात आलेला प्रत्येक बैल दाखवण्याचं किंवा प्रत्येक वस्तू दाखवण्याचं काम आपण करणार आहे. सुरुवात करू त्यांच्याकडून, जेणेकरून नंबर, काही वळू असतात, काहींना काही भरवायचे असतात, काहींना वळूंची नंबर पाहिजे असतात, ते आपण सर्व आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर आपण सुरुवात करूया. बघा इथं पहिल्यांदाच आपल्याला जातीवंत कालवड आहे, आणि तुमचंच आहे का दोन्ही पण मालक आहेत. वळू पण एकदम जबरदस्त आहे. दादा नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव काय? माझं गाव नांदगाव. नाव दीपक कृष्ण मस्के, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आणि कुठली जात काय? दोन जाती आहे, काजळी खिलार. वळूसाठी चालू आहे. गाय भरवण्यासाठी आपण 1000 रुपये घेतो. रेट घेताय? हो. जागेवर किंवा जाऊन? नाही, आपण जाऊन करत नाही, जागेवर आल्यावरच करतो. बरं. मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9823 31 22 26. मित्रांनो, संपर्क साधू शकताय. बाजारातील सर्व आलेल्या वस्तू आपण दाखवू, जेणेकरून शेतकऱ्याला सुद्धा बरं वाटतं आणि लोकांना नंबर पाहिजे असतो, तो सुद्धा मिळून जातो. काय बोलायचं दुसरं? एक नंबर विनंती, ज्यांना काय कारवड पाडी कोणाला पाहिजे असेल काजळी खिलार मधून, तर आपल्याकडे भेटू शकतात. बरं, नक्कीच दादांची संपर्क साधा. तालुका जिल्हा सगळं सांगितलं. इकडं आपण जात पण विचारू. मी जात सांगायचो आणि माझं थोडंफार चुकायचं, त्यापेक्षा जुनी जाणती लोक आहेत. काका नमस्ते. नमस्कार. कुठल्या जातीमध्ये येतोय आता? काजळी खिलारमध्ये. काजळी खिलारमध्ये. गाव कुठलं? गाव नांदगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तिथून आलाय. वळूसाठी चालू आहे? वळूसाठी चालू आहे, ब्रिडिंग साठी. आपलं काय कॉन्टॅक्ट नंबर किंवा काय? 89 75 433 147. परत एकदा सांगा. 89 75 433 147. मित्रांनो बघा, संपर्क करू शकताय. त्यांची चांगली कालवड सुद्धा आहे, काजळी खिलार मध्येच आहे ना. अजून घरी काजळ्यामध्ये 2 प्रकार आहेत सर. ही काजळ्यामध्ये आहे ना, मानदेशी मध्ये ह्याला कांबळ येते. ही थेट काजळ्यामध्ये आहे ना, काजळी खिलारमध्ये ह्याला कांबळ कमी येते. मानदेशी आहे त्याला जास्त कांबळ येते, तांबड्याला कान ते मोठा असतं, त्याची चेहरापट्टी नाजूक आहे, कांबळ पातळ असते खिलारमध्ये. काजळी खिलारमध्ये मानदेशी काजळ आहे ना, त्याला दाढ कांबळ येते. इथं फाउंडेशन सुद्धा जबरदस्त. त्याचा शेप शरीराचा चांगला एकदम, तसं म्हणजे प्युअर काजळ्यामध्ये ना, खिलार काजळ्यामध्ये. आता गायी पण आहेत आपल्याकडे? होय, गाय आहेत की, देशी आहेत, खिलार आहेत आपल्याकडे. खरेदी विक्रीसाठी बी असते ना, अशा जातीवंत पाडी काजळ्या खिलार मधल्या. मित्रांनो बघा, बघू शकताय कालवड. 10 महिन्याची कालवड आहे, एकदम जातीवंत. बैल कशी सांभाळली जातात, खिलार गोवंश कसा सांभाळला जातो, आणि खरं तर मानलं पाहिजे. बघा, सोलापूर मोहोळ वगैरे दुष्काळी भाग असून सुद्धा एवढी जातीवंत जनावर खरोखर जिकडे प्रगती झाली तिकडे खिल्लारचं राज झालं, जरशा आल्या. परंतु खिल्लार सांभाळतात खरोखर दुष्काळ भागामध्ये. अशा लोकांचा आपण धन्यवाद दिलं पाहिजे. अजून आपण बाकी सुद्धा बाजारात अनेक जनावर आहेत, अनेक गायी आहेत, आपण त्या बघूया. दादा कुठून आलाय? काय? पंढरपूर. गायी एकच आणली का प्रदर्शनासाठी? 2 आणली. काय दाती काय? आदत कालवड आहे. जात कुठली? काय? काजळी खिलार. काजळी खिलार. काय आपल्याकडे घरी अजून जनावर भरपूर आहेत. मोबाईल नंबर सांगा आपला. 91 30 62 56 82. 91 30 62 56 82. मित्रांनो संपर्क साधू शकता. ही सुद्धा प्रदर्शनासाठी गाय आलेली आहे. त्याच प्रकारे बघा, समोर बैल आहे का गाय आहे हे समजणार नाही, अशी जातीवंत गाय आहे. दादा नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं आपलं? पंढरपूर. आणि काय आता गाई? 6 महिन्याची गाभण आहे, 3ऱ्या येताला भरवलेली आहे. बरं. मी स्वतः शिक्षक आहे. शिक्षक असून मी गाईचं 8 वर्ष झालं पालन पोषण करतो. बरं. मला एक छंद, एक आवड, एक नाद म्हणला तरी काय हरकत नाही. त्याची सेवा. मी आमच्या घरी 36-35 म्हशी आहेत, तरशे आहेत, पण मी त्यात बघत सुद्धा नाही. फक्त खिलार गाईकडे फक्त खिलाच लहान
लहानपणापासून माझ्या मुलांना खिलार गाईच्या दुधासाठी मी ते पाळलेले आहेत. आजपर्यंत आमच्या लेकरांना मी खिलार गाईचं दूध पाजले. मत्सऱ्यांचे दूध 200 लिटर जाते पण ती पाजत नाही, फक्त खिलार गाईचं दूध. आता ही कुठली आपल्या जातीमध्ये काय ही खिलार काजळीमध्ये मोडते, ज्याचं नागपुडी काजळी, शेपूट गोंडा काजळा पूर्ण काजळ्यामध्ये मोडते. नाद करायचं म्हटल्यावर शिक्षण असो किंवा काय असो. नात कुठचं कोणाला म्हणजे हे झालं नाही, मग ते पद बघत नाही त्याचं उंची बघत नाही, काय नाही. नाद असलं की आणि आपला गोवंश हा ते आपलं खिलार महाराज शान आहे म्हणून. आणि त्यात कसं आहे, एक छंद असल्यावरती माणसाला कसं आहे, एक धावड असलं की त्यामध्ये पडले की परत ते बाहेर निघू वाटत नाही. दिवसभर शिक्षण केलं तरी घरी गायकडे आल्यानंतर सगळं माझ्या शाळेच्या मागच आमच्या शेती तिथंच गोठा आहे. नक्कीच बघा, बघू शकताय ज्याला नाद करायचा आहे तो म्हणत नाही की माझ्याकडे शेतीच पाहिजे, मला हेच पाहिजे. या ठिकाणी गायी सुद्धा बघू शकताय तुम्ही. कोण आहे मालक नाहीत पण मित्रांनो गायी बघू शकताय एकदम कपिला किंवा काय अशा प्रकारे ही काळी गाय आहे. त्याच प्रकारे बाजारात बघा अजून इकडे या साईडला सुद्धा येऊ शकताय. एक मोठ्या मापाचा जातीवंत आणि मालकाचं बघा बैलाला चारायचं काम चालू आहे. ती बी बाट काढून आणलेली मस्त पैकी आणि वाड हिरवगार चारायचं काम चालू आहे. दादा नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं किंवा काय? गाव टेंभू, तालुका कराड, जिल्हा सातारा. वळूसाठी चालू आहे आता. चालू. आपल्याला घरी जाऊन सुद्धा यांची मुलाखत घ्यायची होती, परंतु परमेश्वर त्यांनी म्हणजे कसं असतंय माहिती का, योगायोग आला आज कुशेगावचं मैदान वळूसाठी बैल चालू आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. नंबर 27 78 52 37. बघा तुम्ही टेंबू कराड भागामध्ये सुद्धा हा वळू चांगला चाललेला आहे आणि याचं तुम्ही ज्या गाईला ब्रीडिंग करायचं असेल करू शकताय. जात कुठली आता काय? कोसा खिलार आहे. कोसा खिलार पैदाशी वगैरे चांगले पडतात. हा पैदास आता आपण बैल विकत घेतलाय, 6 महिने झाले, 6वा महिना चालू आहे. मित्रांनो बैलाचं माप बघू शकताय, जबरदस्त असा बैल आहे. आणि तुम्ही कुणाला रेतन करायचं असेल तर तुम्ही या कराड भागामध्ये या बैलाकडून रेतन करू शकताय. टेंबू ना? टेंभू, तालुका कराड, जिल्हा सातारा. ओके. नाही मुलाखत आहे, आपलं कामच आहे. मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद आहे आणि असंच कार्य चालू राहू द्या. आपण कसंही बाजारातला तुमचा किती किमतीचा बैल असो किंवा साधी कालवड असो आपलं दाखवणं काम आहे. धन्यवाद. घ्या की काय घ्या की सगळं कुठलं बी घ्या, काय झालं होतं व्हिडिओ घ्या. मित्रांनो बघू शकताय समोर एक गाय आहे, ती सुद्धा प्रदर्शनासाठी आलेली. मालक नाही सध्याला, आपण व्हिडिओ हा घेण्याचा काम करतो. असू दे आहे ना. ओके. मित्रांनो खिलार गोवंश काय असतोय, जात काय असतोय, आज आपल्याला बाजार म्हणता येणार नाही, प्रदर्शनात बघायला भेटणार. कारण इथं कुणी गाई जास्त प्रमाणात विकाय आणलेल्या नसतात. एक आपली जतन केलेली खिल्लार वस्तू, खिल्लार गाई कशी असते. दादा नमस्ते. असू दे त्याला मोकळी. कुठलं गाव किंवा काय? कुशेगावचेच आहे. आणि काय जातीमध्ये कुठली? काजळी. आणि आता काय जाती वगैरे काय? मोबाईल नंबर सांगा आपल्याला. 94 21 11 52 33. मंडळी बघा आपण आता पुशेगाव नगरीमध्ये प्रत्येक वेळेस येत असतो. आज पुशेगावातलीच कालवड आहे, पण खरं कशी जबरदस्त ठेवलेली आहे. आणि खिल्लारची आज आपल्याला वेगवेगळ्या जाती बघायला मिळणार आणि त्या आजच्या या पुशेगावच्या प्रदर्शनात. त्याचबरोबर इकडे पण गायी आलेली. दादा नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय किंवा काय? कडगुल. बर. आणि प्रदर्शनासाठी आज काय कुठली काजळीमध्येच आहे? काजळीमध्ये पण ही नगरी खिलार आहे. बर. नगरी खिलार मध्ये आपण पैदास केला आहे. जरा हाईटला वगैरे कमी वेगळे. नगरी म्हणजे जे बारीक बैल असते, बारीक बैल असते ते इथली ही जात आहे नगरी. गाड्याला याला बारक्या बारक्या, पण ती आता हे जे क्रॉस आहे, नगरी क्रॉस आहे. नक्कीच. बरोबर. काय नाव आपलं? कृष्ण शिंदे म्हणून पहिलं समालोचन करत होतो मी. कडगुलचा अड्डा, पुशेगावचा अड्डा. बरोबर पूर्वी करायचं. समालोचन करत. चालेल, धन्यवाद. गरम रक्ताची कालवड आहे, बघू शकताय. दादा नमस्ते. नमस्कार. गाव कुठलं? कुशेगाव. विजय भोसले. काय जाती काय? आदतच आहे. आणि काय जात कुठली? चित्रा कोसा जरा धावते. कालवड बघू शकता एकदम जबरदस्त आहे.
मंडळी बघू शकताय कुठल्या जातीमध्ये काजळी काजळी खिलार मध्ये गाव महूद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. आणि आता काय किती घेऊन आला आता प्रदर्शनासाठी वेगवेगळ्या बाबुवांचे हा 4 आहेत. 4 आहेत आणि आपल्या घरी किती आहेत जनावर? घरी अजून 4 आहेत. आता वळूसाठी चालू आहे का? गोळसाठी चालू आहे, दुसरा आहे 2 दाते. 2 दाती होईल. हा, बाप 2. मोठं झालं. आणि मोबाईल नंबर काय सांगताल कोणाला काही लावायचं? 98 23 71 86 61. परत एकदा सांगा. 98 23 71 86 61. मित्रांनो बघू शकता एकदम जातीवंत गाय, तर पलीकडे गाय सुद्धा बघू शकताय. एकदम चांगल्या जातीची जनावर आज आपल्याला बघायला मिळणार, डोळ्याचं पारणं फिटणार आहे अशी जनावर आहेत. जनावरांच्या पाण्याची सोय पूर्वी काय लेफ्ट साईडला टँकर उभा केलेला आहे. पहिल्यांदा आली का कुठं प्रदर्शन? कोणाला- पहिलं कुठे नेली होती? नेली होती काय कनेर मठावर. कनेरी मठाला आली होती. पाण्याचा टँकर उभा केला. कनेरी मठाला सुद्धा प्रदर्शनाला गाय बसलेली आहे. बघा बघू शकताय तुम्ही. तिवंत गाई बैल आज आपल्याला प्रदर्शन. सातारा आंबवडे खुर्द. आंबवडीची गाई. गाईचं माप बघू शकता मित्रांनो. ज्या प्रकारे ओपन बैलगाडी शर्यतीत बैल असते ती अशा मापाचा हरण्याप्रमाणे माप आहे बया. आणि नाव सांगा तुमचं मालक. गणेश नंदकुमार शिंदे. किती गाई आहेत? आपली आता ही पहिली एकच आहे. बघू शकताय अजून सुद्धा आपल्याला गाई बघायच्यात. प्रत्येक बाजारात बाजार म्हणता येणार नाही, आज प्रदर्शन आहे. निसर्गाची नाळ प्रदर्शन आणलाय. कुठली काय जात काय त्याच्यात? तांडूरच्या राजाचा पोरगा. होय तांडूरच्या राजाचं गाव आंबवडे. आंबवडे. बघा मित्रांनो बघू शकताय पैदास सुद्धा सांगितली तांडूरच्या राजाची पैदास आहे. आणि काय किती महिन्याचा कोण आहे? आता 6.5 महिन्याचा कोण. कोण बघा कसा आहे, देखणार रुबाबदार. ओळीसाठी असू दे आपल्या भागात एखादा. त्यासाठीच घेतलाय. शर्तीचा नाद बंद करून टाकला. शर्यतीची एका टायमिंगला 10 बैल होती माझ्या दावी. बघू शकताय आपल्याला लवकरच आपल्या भागामध्ये एक चांगला ओळू बघायला मिळेल. वस्तू गाई बघू शकताय तुम्ही, एकदम जबरदस्त, माप सुद्धा जबरदस्त आणि जातीला बी तशीच. बघा प्रदर्शन थोड्याच वेळात चालू होईल. आपल्याला जरा वेळेअभावी सगळ्या गायी दाखवायच्या, सगळी बैल दाखवायच्यात, त्यामुळे आपण थोडस फास्ट घेणार आहे. सद्गुरू श्री शिवाजी महाराजांच्या नोंद चालू होत आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंद करायची राहिली जातीवंत ओळू. ताबडतोब नोंद करायची आहे. कुठून आलाय काय? सांगोला तालुका. महिम सांगोला तालुका. ओळूसाठी चालू आहे? दोन्ही पण चालू आहेत का? दोन्ही चालू. मोबाईल नंबर सांगा तुमचा. माझे नाव विठ्ठल निवृत्ती बंडगर, राहणार महिम तालुका सांगोला. 99 22 24 59 हा. किती ओळू आहेत आपल्याकडे? आपल्याकडे आहे 3, 2 कॅटेगरी काजळी आणि 1 कोसा हा. घरी आपल्या. आता 2 घेऊन आलाय. दोन घेऊन. बघा तुम्हाला कुणाला गाईचं रेतन करायचं सांगोला भागामध्ये एकदम जातीवंत वळू आहेत. महाराष्ट्रातून तुम्ही रेतनासाठी जाऊ शकताय. तसंच आपण अजून बाकी आलेली वळू किंवा गायी दाखवण्याचा प्रयत्न करूया. बैलगाडी शर्यत आम्ही दाखवतो, पण बैलगाडी शर्यत मित्रांनो आहे ना, ही कसं आहे, पुराच्या पाण्यागत आहे. कधी येईल आणि कधी जाईल सांगू शकत नाही. पण नदी कशी वाहती, संत वाहती, कायम वाहती, तसं काम आहे आपल्या खिलार महाराष्ट्राची शान युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा सूरज दिघे साहेब आहेत. आपला व्यवसाय करत, नोकरी करत, अखंड महाराष्ट्राला ज्यांना खिलार दाखवलं, आम्ही अभिमानानं सांगतो आम्ही बरं चॅनेल, परंतु पूर्वीपासून ज्यांना खरोखर चांगलं काम केलंय, महाराष्ट्रात खिल्लारसाठी काम केलंय, असे आपले सूरज दिघे साहेब आपल्या बरोबर आहेत. आज खिल्लारच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत, कुशेगावच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत. काय आज जातीवंत जनावर बघायला भेटतात.
होय, नमस्कार मालक. आज या पुसेगावचं प्रदर्शन 2 ते 3 वर्षांनी होत आहे. कोरोना किंवा लंपीचा काळ असेल तर शेतकऱ्यांसाठी पुसेगावचं प्रदर्शन एक आकर्षण म्हणून असतं, पाहणाऱ्यांसाठी पण आणि येणाऱ्यांसाठी पण. आणि आज खिलार क्षेत्रामध्ये खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं जे सुरुवात झाली, ती सुरुवात मेन प्रमुख म्हणलं तर पुसेगावचं बैल बाजार असेल, प्रदर्शन असेल, इथूनच झाली. आणि आज जवळपास चॅनलला 6 वर्ष पूर्ण झालीत आणि आज आनंद वाटतोय की परत तिथे चित्रीकरण चालू आहे. वेळातला वेळ आम्ही देऊन कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना कसं महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण भारतात कसं लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि अशाच प्रकारे आपलं काम चालू आहे. नक्कीच मित्रांनो, बैलगाडी शर्यत तुम्हाला सांगितलं मी, अशा चॅनलला खरोखर आपण सर्वांना सबस्क्राईब करा. दादांचे सबस्क्रायबर भरपूर आहेत, परंतु अशा चॅनलला सबस्क्राईब करा. खरोखर त्यांचं काम आहे ना अतुलनीय आणि निस्वार्थ. अनेक ठिकाणं बघितलं मी, कुठल्या गोष्टीची आशा नाही. अनेक ठिकाण आपण बघितलं. आपण या चॅनलला खिलार महाराष्ट्राचे चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला जेवढे सबस्क्रायबर आहेत बाकी त्यांना सगळ्यांना त्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरोखर त्यांचं काम आणि मी त्यांना या बैलगाडी क्षेत्रात किंवा या खिल्लार क्षेत्रामध्ये गुरु मानतो. दादा नक्कीच धन्यवाद. आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा बाकी राहिलेले आपण सर्व गायी दाखवण्याचा प्रयत्न करू. गाव नाही आपल्या भागातीलच, पुशेगाव भागातील पडतरवाडी बुवांची दावण. कुठे गेली बुवा? एक जातीवंत दावण आहे. पूर्वीपासून अनेक बैल यांच्या दावणीला आहेत. वळू क्षेत्रामध्ये चांगलं फार मोठं काम आहे. पडतरवाडीचे बुवा असू दे, अवताराला काय आपल्या अवतारावर नसते काय. बघा बुवा आहेत आपल्या बरोबर. खिलार क्षेत्रामध्ये किंवा वळू क्षेत्रामध्ये एकदम चांगलं नाव आहे. आता काय दावणीला किती आहे आपल्याकडे वळू? 3 बैल आहेत. एक व्हिडिओच्या माध्यमातून आपला नंबर तर सगळ्यांकडे आहे, तरी पण मोबाईल नंबर सांगा कोणाला रेतनासाठी. माझं नाव तुकाराम जयसिंग जाधव, फडतरवाडी बुल. मोबाईल नंबर 99 23 87 69 39. माझ्याकडे साधा ती एक बैल, कोशात दुसरा एक बैल आणि 3 बैल आहेत. बघू शकताय आपण रेतनासाठी बुवांच्या दावणीला कॉन्टॅक्ट करू शकताय. आपण नोंद करून घ्यावे. बाबा नमस्ते. नमस्ते. कुठले गाव? दौंड तालुका पारगाव. सगळे आपलीच आहेत का? कुठल्या ह्याच्यात आहेत काय जाती? काजळ खिलार चारी बी 400 ह्याच्यात आहे. आणि वळूसाठी चालू आहे. मोबाईल नंबर सांगा आपल्याला. 960 401 99 99. 960 401 99 99. गाव परत एकदा सांगा. पारगाव, दौंड तालुका, पुणे जिल्हा. मित्रांनो, वळूसाठी बैल चालू आहेत आणि या प्रदर्शनात आज आलेले आहेत. आपण या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्याच प्रकारे इकडे बघा. अजून काजळीमध्ये एक जातीवंत 2 वळू आहेत. बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. माप सुद्धा जबरदस्त आहे. नमस्ते. नमस्ते. काय कुठून आला गाव? पंढरपूर रोपळे. जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. रेतनासाठी चालू आहेत वळू? हो, रेतनासाठी चालू आहे. मोबाईल नंबर सांगा. 88 56 07 41 69. आता मी बघ, मला जास्त प्रमाणात वाटलं की पंढरपूर भागात किंवा सोलापूर जिल्ह्यातली बैल जास्त आहे. हो. दुष्काळ असून सुद्धा काय म्हणजे खिल्लारचं संगोपन तिथं केलं जाते. त्याचा एक माणसाला नाद लागते आणि नादामुळे हे सगळ्या गोष्टी करतात. आता आपल्याकडे किती वळू गाय? आता माझ्याकडे 4 आहेत. 4 वळू. घरी एक काळा कपिल आहे आणि हे 2 आणि एक वर्षाचं होत. कपिला आज हे नसल्यामुळे त्या कॅटेगरी कॅटेगरी काळ्याचं नाही ना. आज काय तर कपिलाची बी कॅटेगरी ठेवायला पाहिजे होतं. कपिला सुद्धा एक रास होत चाललेली बैलांची प्रजाती आहे. तो पण आज गट ठेवायला पाहिजे होता. आज काकांचा ओळू होता कपिला आणि ही दोन्ही बघू शकता एकदम जबरदस्त. बघा पाटावरती उभा करून दाखवला जातोय बैल. हे साईडला ते पाटावरती उभा करून ही शिकवण दिली जाते. शेतकऱ्याच्या घरी शिकवण दिली जाते आणि खालीपासून ते वरपर्यंत बघा बैलाचं उभं राहण्याची पद्धत. त्याला काही सांगितलं जात नाही, परंतु एक
डौल काय असतो, रुबाबदारपणा काय असतो, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्याशिवाय आपल्याला प्रदर्शन चालू करता येणार नाही. फक्त शेवटच्या 5 मिनिटात नोंद करायला, यानंतर कुठलीही नोंद घेतली जाणार नाही. कारण आपण असं जर नोंद करत बसलो तर बचत करता येणार नाही आपल्याला. शेवटचे 5 मिनिटं पुढे नोंद करायचं करून घ्या. या ठिकाणी एक 10 मिनिटात आपल्या मैदानाचं उद्घाटन होत आहे. त्या उद्घाटनासाठी देवळागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती, त्याचप्रमाणे माजी चेअरमन बाळासाहेब जाधव, कुशेगाव मधले कडगुण वस्ती, कडगुण वस्तीच्या 2 कालवडी जातीवंत बघा. हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या मान्यवरांच्या हस्ते या आपल्या खिलार मुलांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन थोड्या वेळात पार पडेल. काजळी गटातील माझ्या मते सगळी एका साईडला बांधलेली आहेत, पलीकडं कोसल्या गटातली बांधलेली आहेत. आपण बाकी सुद्धा जनावर घ्यायचे, भरपूर जनावर आलेत. साधारणतः अंदाज सांगू शकत नाही, पण भरपूर जनावर आलेले आहेत. त्यांनी तयार राहायचं आहे. एक 10 मिनिटात आपण उद्घाटन केलं आहोत. बैलगाडी शर्यतीत पाहणारा कोंड आहे, परंतु आज प्रदर्शनात आणलेला दिसतो. कुठलं गाव? हा, ललगुणचा आहे कोंड बघा. शर्यतीला बी पळतो, आज प्रदर्शनासाठी आणलेला आहे. बिस्किट होऊ शकताय, गरम रक्ताची एकदम गाय आहे. आणि गाव कुठलं का? नेरची गाय आहे. असेल बघा, आदत मध्येच असेल. असं काही आढळून आलं तर ते जनावर बाद केलं जाईल, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. त्याप्रमाणे आपल्या जनावरांना असं काय आपण केलं असेल काय वळूसाठी ठेवलाय पळा असतो मैदान. काय नाव आहे त्याचं? हरण्या. हरण्या बघा, जातीवंत खोंड आहे मित्रांनो. शिरंबे गावचा आहे आणि आज प्रदर्शनासाठी आणलेला आहे. मैदानात शर्यतीला पळतो सुद्धा खोंड आणि देखणा असल्यामुळे आज मैदानात आलेला आहे. या ठिकाणी माननीय डॉक्टर जितेंद्र पाठक, सहाय्यक आयुक्त वाई, त्याचबरोबर डॉक्टर अनिल चकुले, तालुका पशुसंवर्धन अधिकारी सातारा, हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. देवळागिरी देवस्थान ट्रस्ट पशुसंवर्धन विभागातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. हार्दिक मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता, इथं लिहिलेलं आहे बैलाच्या माहीम, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तुकाराम निवृत्ती बंडगर, 99 21 79 76 42. आज जातीवंत सगळी जनावर काय असतात ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात. आपली वस्तू गाय आणायचं म्हटलं तर कुठलाही शरीरावरती डाग लागत नाही, कोरा बघितलं जात. इकडे बघा, तुम्हाला म्हणतो बुवांच्या दावणीचा ओळ आलेला आहे. अजून एक मगाशी आपण बुवांचा नंबर घेतला, एकदम चांगला करंटचा ओळ आहे. काय आता प्रदर्शन चालू होईल त्यामुळे काही जनावरांचं आपल्याला माहिती संपूर्ण घेता. तरी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं जमतंय तेवढं प्रदर्शनातील संपूर्ण बैल दाखवण्याचा प्रयत्न करूया. जातीवंत काजळी किनार गाय आहे. गाव कुठलं? गाव आमचं सपवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. किती गाय आणले? 3 आणले. किती गाय आहेत आपल्या गावाला? आपल्याकडे 5-6 गाय आहेत. 6 आहेत. अशाच जातीवंत अशा जाती सगळे. काय कुठं प्रदर्शनात पहिला नंबर वगैरे? ती कोल्हापूरला चॅम्पियन झालेले, पुण्यामध्ये झालते, नरसेवाडीमध्ये झालते. जायचे तो पहिलाच नंबर आहे. असं काळजी केलं. काय बघितलं ते जाते आता प्रदर्शन? हा, जाता येता म्हणजे हिचं वैशिष्ट्य सांगायला एवढं कधीच आहे ना, की दिसताना पांढरी शुभ्र अशी दिसते. हिचा शरीराचा बांधा असा घोड्यागत बांधा आहे, असा घोड्यागत. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे नाक काळ, शिंग काळी, डोळे काळी, ही कानाचा पापुंद्र काळ्या, पापण्या काळ्या, पायाचे कुरे, काजळी केला, पांढरी शुभ्र सगळे आपले आपल्याच.
5 गाय पाठीमागची कुठली आहे? मोठ्या मापाची गाई सुद्धा आहे पाठीमाग, बघू शकताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. त्याच प्रकारे इकडे 2 गायी बांधलेल्या आहेत. वेळेच्या अभावी कसे आपण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करूया. अजून जनावर ओळ आहे कुठला आहे आपण काय त्याची पण थोडीफार चौकशी करूया. दादा कुठला आहे? बावधनचा आहे. चालू आहे गाईंना वगैरे का आपल्या घरी शेती कामासाठी. प्रदर्शनात आवड आहे म्हणून आज या ठिकाणी आणलेला आहे. त्याचे वडील बी आपल्या घरी आहेत ना. आपली पैदास म्हणजे त्यांचे संपूर्ण ब्लड लाईन आणि आता अवताला चालू आहे. हो शेती कामाला चालू आहे. बावधन बागाड यात्रेसाठी चालू आहे. 2 वर्ष बागाड ओढतोय. बघा बैलाचं रूप बघू शकताय. वळूसाठी चालू नाही परंतु शेती कामासाठी चालू आहे. जबरदस्त चांगलं माप आहे. एक आवड असली आणि बावधन गाव म्हटलं तर महाराष्ट्रात बगाडसाठी मोठ्या मापासाठी प्रसिद्ध आहे. ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी बैल बांधण्याचा प्रयत्न आहे. जागे अभावी बघा खोंड बघू शकताय तुम्ही एकदम जातीवंत खोंड काय म्हणतात. या की इकडे या 2 मिनिटं लोक. ते जातीमध्ये काय काजळीमध्ये किती महिन्याचा आहे? 9 महिन्याचा. 9 महिन्याचा. आपल्या घरचीच आहे ना पहिला. वासरू बघू शकताय मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. जाग्या खाली बांधलेलं आहे परंतु बघण्यासारखी वस्तू आहे. मोबाईल नंबर सांगा आपला. 77 41 88 83 89. बघा नाद असतो तो नाद जोपासला जातो आणि आज खरोखर आमचं तर मन तृप्त होतच की वस्तू बघून आणि आपलं सुद्धा होईल की व्हिडिओ बघितल्यानंतर. बघू शकताय एकदम करणचं वासरू आहे. मालक नाहीत तरी पण आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. असं आपल्याकडे नाही की याचा व्हिडिओ काढू त्याचा काढू. कुणाचाही व्हिडिओ आपण काढण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक जण प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येकापर्यंत आपण पोहोचायचं. मोठ्या मापाचा आहे. नमस्ते. मालक आहेत आपल्या बरोबर. नाव काय? संभाजी बंडा शिंदे. आणि गाव तालुका गाव मंडेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा आपला. 99 22 93 81 00. 99 22 93 81 00. वळूसाठी चालू आहे ना? चालू आहे. बघू शकताय तुम्ही संपर्क करू शकताय. आता थोड्याच वेळात प्रदर्शनाला सुरुवात होईल. इकडे सुद्धा बैल बांधलेली गाई बांधलेली ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. दादा कुठला बोलू किंवा काय? तालुका माळशिरस वरून आलाय. जाती काय? आदत आहे. आदत माप बघा तुम्ही बघू शकता एवढं जबरदस्त माप आहे. आणि वळूसाठी अजून चालू आहे का नाही? वळूसाठी आता जस्ट चालू केला. आदत मध्ये आता एक किती गाई भरवल्यात? 3 काढले. मोबाईल नंबर सांगा कोणाला. 930902 4750. परत एकदा 930902 4750. शेमी पडली उद्घाटन होईल आणि त्यानंतर पहिल्यांदा जगामध्ये आणायचा गाडी शर्यतीत अनेक मैदानात आपण कोरेगाव असेल अनेक मैदानात चांगल्या फरकानं गट काढणारा किंवा सेमीला राहणारा बैल बघितलाय आणि आपण पाठीमागे एक बाईट सुद्धा घेतलेली. परंतु वळूसाठी बी चालू आहे. आज प्रदर्शनात आलाय. दादा नमस्ते. गाव सांगा. नाव सांगा. कळंबी. नाव सचिन भाऊसाहेब गाडगे. वळूसाठी चालू आहे आपलं? नाही वळूसाठी नाही, आम्ही शेतीसाठी ठेवला. शेतीसाठी ठेवलाय. वळूला असं भरत नाही का? वळून नाही भरला. फक्त घरीच फक्त भरलाय. घरच्या गाईला घरच्या गायसाठी पळायसाठी बैल असतो त्यामुळे आम्ही काही भरत नाही. तरी पण मोबाईल नंबर आपला सांगा. 91 46 54 98 86. बघा शर्यतीला अवताचा बैल आहे. अवताला सुद्धा काम करतोय शर्यतीला करतोय आणि आज प्रदर्शनात आलेला आहे. प्रदर्शनाला आलोय पब्लिक. बघू शकताय. चला अजून आपल्याला भरपूर वळू आहेत किंवा त्या वळूंचा नंबर
इकडं कपिलाचा गट नाही तसाच, परंतु आणलेले आहेत लोकांना वस्तू एक आकर्षणासाठी, प्रदर्शनासाठी. इथले दोन घे पलीकडे. मंडळी कपिलामध्ये बघू शकताय. कुठलं गाव आहे काय? दिगंबर सर भगवान सावंत नागेवाडी. आणि आता काय वळूला वगैरे चालू आहे का आपल्याला? नाही अजून आदत मध्ये आहे. आदतच आहे का अजून? पुरा प्युअर कपिल आहे. प्युअर. मोबाईल नंबर आपला सांगा. 87 32 73 16. 87 96 32 73 16. बघू शकताय आदत मध्ये पण कोंड केवढा आहे. माप भरपूर मोठं होईल, कारण आताच एवढा दाखवायला लागला आहे. त्याचबरोबर इकडं जातीवंत वळू आहे. दादा कुठलं गाव? विरकरवाडीचा वळू आहे. आणि वळूसाठी चालू आहे ना? वळूसाठी चालू. मोबाईल नंबर आपला सांगा. 86 68 60 81 03. परत एकदा 86 68 60 81 03. बघू शकताय वळूसाठी सुद्धा चालू आहे. एकदम चांगला वळू आहे. शब्दाला कलम केलेला असेल आणि त्याच्यावर नमस्ते. चालू आहे. बोला की. या थांबा. काय बोलायचं? कुठला आहे वळू किंवा काय? हंगेरगे सांगोल तालुका. मोबाईल नंबर सांगा आपला. 70 83 37 14 95. मित्रांनो माप बघू शकताय. आणि आता काय दाती काय जुळल्याला? पाचवा पाडला. पाचवा. बैलाचं माप बघू शकताय. जबर. जात कुठली म्हणायची? तिकोंडे वंशावळी मधले राजाचा पोरगा. तिकोंडे राजाचा. परत एकदा मोबाईल नंबर आपला सांगा आणि गाव परत एकदा. माझं नाव अविनाश बजरंग लांडगे, कंपोस्ट हंगिरगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हा बैल तिकोंडी राजाचा मुलगा सोन्या. अरे बंड्यात होतं माहिती आहे सर्व जगांना. बंड्या बी आपल्या बंड्या काय आणला नाही. हाच आणला. बंड्या विजापूरला गेला तेव्हा. चालेल. तुम्हाला शुभेच्छा. बघू शकताय माप बैलाचं. त्याचबरोबर इकडं तुम्ही बैल बघू शकताय. दादा नमस्ते. नमस्ते. कुठला बैल किंवा काय? हा बैल विरकरवाडीचा मसवड. बैल पळायला पण असतो, शर्यतीला पण असतो. शर्यतीला वळूला बी चालतोय. वळूला चालू केलाय. काय मोबाईल नंबर सांगा. आपलं नाव सांगा. माझं नाव दीपक ब्रह्मदेव बनगर, राहणार विरकरवाडी. मोबाईल नंबर सांगा. 98 60 74 19 25. बघा वळूसाठी आणि शर्यत क्षेत्रामध्ये सुद्धा एकदम चांगला बैल पळतो. तर दोन्ही कामासाठी हा बैल चालू आहे. आज कसं आहे जरा फास्ट मध्ये प्रत्येकाला 2-2 मिनिटं द्यायची म्हटलं तरी दिवस झाले. एवढी गाय आणि वासर बैल या ठिकाणी आलेले आहेत. नमस्ते. कुठलं गाव दादा? काय? वाळवा. वाळवा. वळूसाठी चालू आहे काय? हा वळूसाठी चालू रात्री काय आता? दुसरं आता चालू आहे वळूसाठी. होय चालू आहे. गाव, तालुका, मोबाईल नंबर सगळे सांगा. वाळवा तालुका, वाळवा जिल्हा सांगली. मोळगाव का? मोळगाव. आणि मोबाईल नंबर सांगा आपला. 84 21 07 05 11. जात कुठली ती आपल्याला? कोसा किल्ला. कोसा किल्लार मध्ये. मित्रांनो बघू शकता वळू आताशी दुसरा आहे दाताला, परंतु चांगलं माप होईल. आणि गरम रक्ताचा वळू आहे. माप सुद्धा मोठं होईल. आताशी दाती दुसरा आहे, परंतु तसा मालकच 6.5 फुटाचा आहे. बैल बी वाईस कमी त्याच्यात मापाचा आहे. इकडे बघू शकताय. दादा नमस्ते. कुठून आलाय? काय? पंढरपूर. काय कुठला जाती? कुठला? काजळी मध्ये मोडतोय. आता काय आदतच असं? 19 महिन्याचा. 19 महिन्याचा आहे. अजून काय चालू बिलू नाही? नाही. किती वर्षानं चालू केला जातोय? अजून 2 दाती झाल्यावर. 2 दाती. दुसरा झाला की चालू करायचा. अजून घरी काय वळू आहेत का? नाही एवढा घरच्या गायचं. तरी मोबाईल नंबर सांगा आपला. 81 80 86 23 74. बघा खिलार खरोखर सोलापूर जिल्हा किंवा त्या भागामध्ये संपूर्ण संगोपन केलं जातंय. आपण म्हणतो दुष्काळी जिल्हा, परंतु खरं सोनं त्यांच्याकडेच आहे. अजून
बऱ्याच कॅटेगरी आहेत ते आपल्याला बघायच्यात. मोठ्या मापाची मोठ्या ताकदीची गाय आहे इथं, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. तसा पार आहे. पाल वाढायची. कुठलं गाव? नाव सांगा. ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी. आणि पंढरपूर. किती गाय आहेत किंवा काय बैल? गाय बैल नाही. बैल नाही, गाय आहेत फक्त. किती गाय आहेत? गाय घरी अजून 3 आहेत. इथं 2 आणले. अशाच जातीवंत गाय. हा प्युअर का झाले. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 99 60 40 91 04. मंडळी बघा, गायी बघू शकताय, माप बी बघू शकताय आणि जात बी बघू शकताय. आता वेलेली गाय का? हा वेलेली. तिला बघा पैदास सुद्धा चांगली झालेली. आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खरं सोनं महाराष्ट्राचं बघायला मिळतंय. इकडं जातीवंत बैल आहे, बघू शकताय. 1 मिनिट जरा. चांगला मोठ्या मापाचा, चांगल्या फाउंडेशनचा वळू आहे मित्रांनो, बघू शकताय. गाव कुठलं काका? मेथोडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. वळूसाठी चालू आहे ना? हा वळूसाठी चालू. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 97 66 74 92 31. बघा, बघू शकताय. रत्नासाठी आपण कॉन्टॅक्ट करू शकताय. वळूचं माप सुद्धा जबरदस्त आहे आणि आज प्रदर्शनामध्ये पुसेगावला आलेला आहे. बघू शकता या ठिकाणी इकडे सुद्धा वळू बांधलेला आहे. हा कोणाचा आहे वळू? उपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. आणि काय आता दाती? बिनदाती. आदतच आहे. आदत आहे. चालू केलाय आता गायीसाठी. मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. सतीश आपास अंडे, राहणार उपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 79 72 96 61 69. आदत कोंड आहे. जाती काय आहे? जाती कोसा किल्ला. कोसा किलर मध्ये. अजून वळू काय एवढाच आहे? हो, एकच आहे. बघा, वळू बघू शकता. अजून आदत आहे. निसर्गाची नाळ आदत आहे, पण बघू शकता तुम्ही माप आताच केवढं झालेलं आहे. त्याचबरोबर जातीवंत खिलार गाई, जातीवंत जनावर आज या आपल्याला प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळतात. अतिशय माणसाला वाटतं जनावर दिसत आहेत, परंतु याला खरोखर किती जपलं जातंय. त्याच्या अंगाला डाग पडू नाही पाहिजे, कुठं खरचटलेलं नाही पाहिजे. प्रत्येक काळजी ही शेतकरी एखाद्या गादीवर जनावर ठेवल्यासारखं ठेवलं जाते. गाव कुठलं काका दादा? कुंभोज. जिल्हा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. किती गाय आणलेत? गाय प्रदर्शनासाठी गाय आणलेत एवढ्या लांबून. मोबाईल नंबर सांगा, कॉन्टॅक्ट नंबर आपला. 97 66 63 95 96. बघा, गाय अजून पलीकडे सुद्धा वळू आहे. ते वळू सुद्धा आपण बघू, किंवा इकडे गाय जातीवंत ते व्हिडिओच्या माध्यमातून बघा. जातीवंत गाय आहे त्या, बघू शकताय. काका कुठलं गाव? उंबरमाळा. इथलीच आहेत. कोण? नमस्ते. कुठे गेले? कोणच नाही. कोण नाही इथं. या की इकडे या की. गरम रक्ताचा कुठल्या जातीमध्ये मोडतोय? देशी किनामध्ये. आणि काय मोबाईल नंबर सांगा तुम्हाला कॉन्टॅक्ट. वळूसाठी चालू आहे ना? नाही, मग अवताला चालू. प्रदर्शनासाठी आणलाय मित्रांनो, प्रदर्शनासाठी आणलेला आहे, अवतासाठी चालू आहे. इकडे बघा, जातीवंत. धन्यवाद. असू द्या, बसू द्या. लांब आता गाडीत ना आलेली. कुठली म्हणजे आता गाव कुठलं तुमचं? गाव आमचं चिमणगाव. आणि कुठं झाली का पहिली चॅम्पियन? आटपाडीला झाली चॅम्पियन. कालवड बघा, बघू शकता तुम्ही. आटपाडीला पाठीमाग झालं प्रदर्शन. तिथं चॅम्पियन बसलेली आहे गटामध्ये, आदत मध्ये. अजून आदतच आहे का? मित्रांनो बघू शकताय, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये रहमतपूर गावचा एकदम जातीवंत विपुल ड्रायव्हर. रहमतपूर बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक नाव आहे, वळू क्षेत्रामध्ये नाव आहे.
आपल्या एक चांगली वस्तू बऱ्याच दिवसातून आज बाहेर बघायला मिळाली. आम्ही बघत होतो परंतु लोकांना बघायला आज पहिल्यांदाच मिळाली. माप बघू शकताय तुम्ही, पलीकडे साईडनं जा. माप तुम्ही बघू शकताय, एकदम जबरदस्त माप आहे. विपुल ड्रायव्हर रहमतपूर यांच्या दावणीचा हा जातीवंत बैल तयार करायचा म्हटलं तर अतिशय जीवाच्या आतडीवर येस्तोवर काम करायला लागतंय. ड्रायव्हर नमस्ते. नमस्ते. काय आता जाती काय आहे किंवा कसं? पण 23वा महिना चालू आहे. दात काय अजून नाही पडला. दात म्हणजे 2.5 वर्षानं दात. 2 वर्ष पुढच्या महिन्यात पूर्ण होते. 23 महिन्याचा खोंड आहे आणि माप बघा मित्रांनो, फक्त 23 महिन्याचा खोंड आहे आणि अजून नाही ना रेतनासाठी चालू नाही. किती साधारण किती वर्षाचा झाल्यावर किंवा किती महिन्यात रेतनासाठी कधीतरी एखाद्या गाईला चालू केलाय, पण कधीतरी महिन्यात एखाद्या गाईला साधारण 2-2.5 वर्षाच्या पुढे चालू करायचं. 2.5-3 वर्षाच्या पुढे रेग्युलर चालू. आता जात कुठली आहे जी? धनगर कोसा केला, चित्रा कोसा. बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बैल बघू शकताय. आता चांगला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याला एक वळू मिळणार आहे. वळूसाठी चालणार आहे चालू वळू. मोबाईल नंबर आपला सांगा व्हिडिओच्या माध्यमातून. वासराचा पारा बघू शकताय तुम्ही. मोबाईल नंबर सांगा. 8600-328121. परत एकदा मोबाईल नंबर सांगा. 8600-328121. गाव पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मंडळी माप काय होईल बघा. 1 गुंठाही तसं म्हणायला गेलं तर विपुल ड्रायव्हरच्या घरी जमीन नाही, परंतु एक खिल्लार क्षेत्रावरती असणार प्रेम, खिल्लार क्षेत्रावरती असणारी आवड आणि त्यातून ही वस्तू घडवायचं म्हणजे सोपं नाही. आता बैलगाडी क्षेत्रात अनेक जणांना बैल घेतलेत, पण अशा वस्तू काय तयार करणं, अशा वस्तू संगोपन करणं ही फार मोठी जिगरीची गोष्ट आहे. बघा तुम्ही आज एवढा 23 महिन्याचा खोंड जरी दिसत असला तरी त्याच्या पाठीमागचं कष्ट काय आहे. लय कष्ट घेतलं. मी 6 महिन्याचा खोंड आणला होता. एवढा त्याच्या पोटा खालनं झाला एवढाच होता. पण मी आजपर्यंत बैल पळी ह्या बैला एवढं कष्ट कुठल्याच बैलाला घ्यावं नाही लागलं. बैलांना मला त्रास पण तेवढा दिलाय, पण घडवावं लागलं शेवट. नाही घडवायला लागतंयच ना, त्रास किती पण झाला तरी घडवलं पाहिजे. बघा व्हिडिओच्या माध्यमातून माप बघू शकता. आपण घरी जाऊन एखादी परत एकदा विपुल ड्रायव्हरची अजून सुद्धा घरी सुद्धा आपल्याकडे वळवय. घरी अजून एक आदत एवढ्याच मापाचा आहे, कोसा खिल्लार. तो आणला नाही घरी. एक मोठा बैल आपला जातीवंत असा धनगरी कोसा खिल्लार बैल परवा पुशेगावच्या प्रदर्शन बाजारात फिरवायसाठी आणला होता. अजून 5 बैल घरी आहे. आज ह्यो पहिल्यांदाच काढला, पहिल्यांदाच आणलाय. म्हणजे लोकांना माहित नाही हा तुमच्याकडे अजून. हो, पहिल्यांदाच आणलाय. बघू शकताय बाजारातलं खरं आकर्षण म्हटलं तरी चालेल आणि शेवटच्या कोपऱ्यात आहे. असा नाही या डांबरानं हे कुठून असं वर नाही डांबरा नाही या मातीत. मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून माप कसं होईल किंवा काय. एकदम जबरदस्त आणि आणा माघारी ड्रायव्हर. बैलगाडी शर्यतीत जीवावरती उदार होऊन गाडी हाणली जाते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून या अशा प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. थोडासा बाजूला चाला तुम्ही थोडस. बघा आदत वासरू 23 महिन्याचं आणि माप बघितलं तर मोठ्या एखाद्या वळूला लाजवल असं माप आहे. आणि येणाऱ्या काळात नक्कीच पलीकडून फिरा ह्या साईड आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय, त्याचं माप बघू शकताय. मोठ्या मापाची गाय आहे, बघू शकताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. आज खरोखर गायी बघायच्या, बैल बघायच्या, एक किती जपणूक असेल बघू शकता. कसलाही प्रकारचा अंगावरती डाग नाही, किती सांभाळणे असेल. ही खरी आपली संस्कृती आहे, ही खरी आपली परंपरा आहे.
बघा, बघू शकताय मित्रांनो, अजून एक चांगला वळू आहे. धनगरी मध्येच माझ्या मते असणार आहे. बाबा कुठं आलाय? मंगळवेढा. वळूला चालू आहे का? चालू आहे. कुठलं गाव? घरनिकी घरनिकीच आहे होय. आणि मोबाईल नंबर काय आहे तुमचा? पोराकडे आहे. पोरगा कुठे? बर, नमस्ते. बघू शकता वळू दोन्ही आहे. इकडे सुद्धा तो काय आदतच आहे का? दुसरा आहे. दुसरा आहे. दुसरा आहे. आणि आता वळूला दोन्ही चालू आहेत नाही? दोन्ही चालू आहेत. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 7058 15 70 64. गाव घरनी. मंगळवेढा घरणी. तालुका मंगळवेढा. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. बघू शकताय मित्रांनो, जबरदस्त दोन्ही सुद्धा मापाचं. आता हा सुद्धा दुसरा आहे, परंतु माप जबरदस्त आहे. सायगाव मोरेवाडी. सायगाव मोरेवाडी. आणि पलीकडचा आपलाच आहे ना? पलीकडचं ते खर्ची. खर्शीच आहे. वळूला वगैरे नाही ना अजून चालू काय? वळूसाठी चालू नाही ना? नाही ना. बघू शकताय जातीवंत. नमस्ते. कुठलं गाव? खर्शी. नाम काय आता? इकडे बर्गी आहे. असू द्या. वळूला वगैरे चालू आहे का? नाही अजून. नाही, अजून जात नाही. जात नाही. आजच आहे. होणार का भविष्यात वळूला चालू? वळूला करायचं. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9356 96 02 79. परत एकदा मोबाईल नंबर. 9356 96 02 79. खर्शी तालुका जावली. अश्विनचा भाऊ. अश्विनचाच भाऊ आहे. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल पोहतोय अश्विन, आणि अश्विनचाच हा भाऊ आहे सक्का. खरोखर वळूसाठी चांगलं माप होईल आणि लवकरच आपल्याला वाई भागामध्ये, सातारा भागामध्ये वळू म्हणून बघायला मिळेल. बघा, केलेलं फळ कुठं नाही कुठं तरी बघायला मिळत असतं. सुशील कुठली म्हणजे पैदास आहे किंवा काय? पैदास म्हणजे आपल्या घरच्या गाईला झालेला खूण दिलेला आहे ह्यांना. शिंगऱ्याचा मोठा भाऊ, सगळ्यात पहिले दुपट्याची खूण दिलेला तो आंबोड मध्ये विकलेला ना. आंबोड मधनं ह्यांना दिला सतीश भोसलेला ह्यांना. तुमच्या म्हणजे एक तुमच्या रक्तातला बघायला भेटले काय? हो, आता तर काय काटा आला अंगावर इथं बघितल्यावरनं. म्हणजे त्यांना बघितल्यावरनं मला कळलं की हे कोण आपल्या म्हणजे आपल्या बैलाची पैदास आहे. तरी 30 एक पैदाशी काढल्या ना. 30 एक पैदाशी काढले ते. आता बघा दिसायला कसा आहे शिंगऱ्या घेतो. कोणत्या शिंगऱ्यापेक्षा देखणं आहे. नक्कीच बघा, सुशील भाऊनी झाला त्याच्या दावणीचा बैल, आणि जतन करणारी लोक तशीच आहेत. खर्शीची. खर्शीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. बाकी सुद्धा बैल आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. सगळे बाजारातील आपण व्हिडिओ बैल दाखवण्याचा प्रयत्न करू. वळूंच जास्त करून आपण मोबाईल कॉन्टॅक्ट घेण्याचा प्रयत्न करू. काका कुठलं घेतलंय का आपण? मगाशी व्हिडिओ नाही ना घेतलं. नाही. गाव कुठलं? गाव जलमर मंगेवाडी. आणि तालुका जिल्हा? तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर वळूसाठी चालू आहे? वळूसाठी जाती काय आता? आदत आहे अजून. आता वळूसाठी चालू केलाय? वळूसाठी चालू. मोबाईल नंबर सांगा. 80 10 68 35 58. परत एकदा सांगा. 80 10 68 35 58. धन्यवाद. बैल बघा, तुम्ही बघू शकताय आदतच आहे अजून. एक वेगवेगळ्या वस्तू आपल्याला बाजारात आज बघायला मिळतात व्हिडिओच्या माध्यमातून. गाई बघू शकताय समोर. मग अशी ही वळू आता बांधली पाहिजे. कुठलं गाव? नमस्ते. गाव कुठलं? जाकणगाव का? ते दोन्ही आणलेत का प्रदर्शन? बरोबर. कुठलं? हो. मालगाव, सातारा. मंडळी, आपण इकडून गेलो होतो, परंतु हा वळू मगाशी नव्हता इथं. बघू शकता एकदम चांगला जातीवंत. बाबा नमस्ते. नमस्ते. कुठला गाव? वळू कुठले गाव? स्वरूप खानवाडी म्हणून मैमनगडच्या घाटाच्या खाली. बर. स्वरूप खानवाडी. वळूसाठी चालू आहे? वळूसाठी चालू आहे. आणि आता दाती काय? दुसरा आहे. हा.
मोबाईल नंबर सांगा. 9850418562. म्हणजे आपल्या इथलं जवळच वळू आहे. हो जवळ मित्रांनो बघा, एवढा चांगला वळू असताना काय होते आपल्याला माहिती पडत नाही, पण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. जाती काय जाताना दुसरा जाती काजळी केलार प्युअर काजळी फुल कॅटेगरी. बघा दुसऱ्या जाती, पण आपल्याला एवढं जवळ असून एवढा वळू बघायला मिळत नव्हता. आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बाबांचा नंबर सुद्धा सांगितलेला आहे. परत एकदा दादा नंबर सांगा. 7038891627. तुम्ही वळूची माहिती तुम्हाला मिळू शकते. आपल्याला कोणाला वेतन करायचं असेल, एवढा सुंदर वळू आहे. आणि स्वरूपकरवाडी म्हणजे एवढ्या आपल्या सातारा भागामध्येच एक नंबरचा चांगला बैल आहे. तुम्ही बघू शकताय. प्रदर्शनात कुठं बसलेला का दुसरीकडे? महेश लांडगेच्या प्रथम क्रमांक दिला. शिर्डीला बी 1 नंबर दिला. बर. आणि इकडे कोल्हापूर कनेर मठात 2 नंबर दिला. म्हणजे सगळीकडे नंबरात नंबरात शेवट आला, परंतु आपलं लक्ष गेलं, नाहीतर राहिला असता. एवढा चांगला वळू आहे, बघू शकताय. सांभाळायला काय किती कष्ट पडतंय सांभाळायला. असा वळू तयार करायचा, त्याला त्याच्या अंगावर कुठला डाग नाही उठला पाहिजे. सांभाळायला म्हणजे लय नाद मोठा. कधीपासून असं आहे ती बैल आपल्याकडे? पहिले नाद लय मोठा आहे. डोळ्यातनं पाणी आलं बघा. नाद असतो तर खरा कसा असतोय हे बाबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच आज सुद्धा प्रदर्शनात तुमचा नंबर यावा, मी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. नक्कीच धन्यवाद. बघा जवळचाच आहे स्वरूपखानवाडी. कुठल्या म्हणतो घेतली की सगळ्यांची? इकडे पण एक चांगल्या मापाचा वळू बघायला मिळतो का? काका नमस्कार. कुठलं गाव? घेरडी. आणि काय जाती आता? चौसा. वळूसाठी चालू आहे. हा चालू. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 8010517896. आणि आता गाव मग तालुका सांगोला. जिल्हा सोलापूर. बघू शकता चांगला एकदम जातीवंत वळू आहे. व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मोबाईल नंबरच्या माध्यमातून त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परत एक अख्ख्या बाजारात फिरलो, परंतु काजळीमध्ये एकदम एकच बघायला भेटला. कुठल्या गावचा आणला? नागेवाडीचा आहे. कुणाचं आहे नाव काय? दिगंबर सावंत. आता बघू शकताय दिगंबर सावंत नागेवाडी यांचा आदत आहे. मग अशी घेतलं एकदम आदत बच्चा आहे, मारत नाही ना. या की इकडं मालक, एक इकडं. कसं आहे गाव कुठलं काय? बोबडेवाडी विसापूर. बोबडेवाडी विसापूर. आणि कुठल्या जातीत आहे? हे काजळी किल्लार. काजळी किल्लार मध्ये. काय वळूला ठेवणार आहे किंवा काय? नाही पळवी रे चालू आमची. मैदानात बी चालू आहे. मैदान नाही नेला अजून. फेर काढलेले पळतोय का चांगला? 1 नंबर पळते. आज प्रदर्शनासाठी आणलं. पहिल्यांदाच आणलाय? पहिलाच नाद आहे. नाही आमचा नाद पहिला जुनाच आहे, पण ही पहिल्यांदाच आणला प्रदर्शनाला. आज पहिल्यांदा हाय बी प्रदर्शनासाठी. बघा तुम्ही बघू शकताय मित्रांनो, वासरू जबरदस्त आहे. शरीरावरती ग्लिजिंग बघा, त्याचं शरीर बघा. आणि किती महिन्याचं आहे काय? 14 महिने. 14 महिन्याचा. 14 चालू आहे. 14 महिन्याचा आहे चालू. आणि शर्यतीला सुद्धा चालू आहे. आणि बघा चांगलं वासरू आहे. चाललंय जरा व्हिडिओ घे. पुढं घेतो. मंडळी बघू शकता, आज जातीवंत वळू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तुम्ही बघितलं नसतील असं महाराष्ट्रातील. कुठला आहे वळू? मला वळूला चालू आहे का? कुठलं गाव? मोबाईल नंबर वडिलांचा नाही पाठ. आंधळी मलवडीचा सांग मला नंबर. 88 053 750 71. दाताला काय? 4 दात आहे. वळूसाठी चालू आहे का आता? गाया भरताय. बघू शकता एकदम चांगलं आंधळी मलवडी. कुठला आहे का? निसर्गाची नाव. इथं बघू शकता तुम्ही, मालक नव्हते मगाशी. आदत आहे का?
कुठलं गाव? किरोली किरोली. काय वळूला वगैरे ठेवणार आहे कसं काय? विकायचं. विकायचं. बरोबर. मोबाईल नंबर सांगा तुम्ही. 9975 काय फेरे बिरे काढलेले? हो काढले गट पास करतोय. गट पास करतोय. करोडीला केलाय, हुबलीवाडीला केलाय, कोरेगावला एकदा केलाय. आजच आहे अजून आदतच. काय तरी किती पर्यंत यायचं म्हणताय आवाज? काय नाही गिराईक बघून तरी अंदाज सांगा. 80च्या पुढं. 80च्या पुढे द्यायचा आहे. पळतोय म्हणायचं. ओके. परत एकदा मोबाईल नंबर सांगा. 9975 0301. बघू शकता चांगलं माप आहे आणि एक वळूसाठी बी चालू शकतो आणि शर्यतीसाठी बी चांगला पळतोय. काकांना सांगितलं मोबाईलच्या नंबर द्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 2 मिनिटं. मित्रांनो बघा, बघू शकता एक चांगला आणि जातीवंत वळू आपण पाठीमागे मुलाखत बी घेतलेली. शेंदूरजणे तालुका वाई जिल्हा सातारा यांचा राणा नावाचा वळू आहे आणि एकदम बघू शकता मित्रांनो चांगला आणि जातीवंत वळू शेंदूरजणे तालुका वाई जिल्हा सातारा राणा नावाचा वळू आहे आणि पैदाशी सुद्धा चांगले पडलेत. आपण मुलाखत घेतलेली. आपल्या बरोबर मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय आज प्रदर्शनासाठी आणलाय? हो, पुशेगावचं प्रदर्शन. आतापर्यंत किती गायी भरवल्या किंवा काय? 223 गायी झाले त्याच्या आतापर्यंत. कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर 9594103136. बघू शकताय चांगलं माप आहे आणि पैदाशी सुद्धा आपण आपल्याला फोटो टाकलेले त्यांना एकदम चांगल्या पैदाशी पडतात. शेंदूरजना तालुका वाई जिल्हा सातारा राणा नावाचा वळू आपण पाठीमाग मुलाखत पण घेतलेली आणि लवकरच आणखीन एक त्यांच्या दावणीला चांगला वळू येणार आहे. बाकी चालू आहे. कसं होतं नंबर मित्रांनो बघू शकताय. दादा नमस्ते. कुठून आलाय? काय? फत्तेपूरवरून कालवड आपली पलीकडची कालवड आहे. फत्तेपूरवरून आलेले. इकडं सुद्धा 2 गायी चांगले आहेत. 15 महिन्याची कालवड आहे. काय लंपी झाला होता? काय लंपी झाला तर पुन्हा दिसतं जरा प्रॉब्लेम झाला होता. कव्हर झाली ती. जातीला कुठली जात आहे? ही काजळी किल्ला म्हणजे आपल्या कोशाला काजळी कोर असतो त्यामुळे प्युअर मध्ये काजळी. मोबाईल नंबर 95 45 53 1528. धन्यवाद. हा कुठला आहे वळू किंवा काय? बघू शकताय बैल बसलेला आहे वळू. काका नमस्ते. कुठलं गाव? हा बैल आपलाच आहे का? काय मोबाईल नंबर? वळूसाठी चालू आहे ना? वळूसाठी चालू आहे. बघू शकताय बैल बसलाय. आपण आता लांबून आलाय, उठवत नाही. एकदम चांगलं माप जबरदस्त आणि वळूसाठी चालू आहे. मोबाईल नंबर बघा काकांचा घ्या. बजरंग मारुती पोरीट. मोबाईल नंबर 9604 16 92 88 84 59 63 11 43. मालकांचा नंबर तुम्ही घेऊ शकताय. वळू बघू शकताय चांगलं माप आहे पण बसलाय. बसू द्या. घेऊ शकताय तुम्ही त्यांच्याकडून आणि त्यांच्या थ्रू गायी भरवायचे असले भरवू शकताय. खिल्लार बरोबर जर्सी कालवड सुद्धा प्रदर्शनासाठी आणलेले. कुठलं गाव? मानेकवाडी. बेटनाका मानेकवाडी. आज आहे का यांचा पण गट आहे का? नाही खरं आपलं आणले आणले. म्हणून आपलं आणलंय. कुठल्या जातीची? काय प्युअर एचएफ मध्ये. एचएफ मध्ये 9 महिन्याच्या आधी. आणि कोण पण आपलाच आहे का? कोण पहाडे कालवड आहे. कालवड आहे. कालवड आपलीच आहे. आपली दूधदार. बरोबर. बघू शकताय की एक आवड असली का नाही माणूस सगळ्या गोष्टी करतो. आज त्याचा गट नाही परंतु देखणी वस्तू असल्यामुळं आणि जातीवंत वस्तू असल्यामुळं मैदानात आणलेली, बाजारात किंवा प्रदर्शनात आणलेली. कुठला आहे बाळा वळू? गाव? गादेगाव. गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. आणि मोबाईल नंबर आहे का माहिती तुला वडिलांचा? सांग. 99 21 60 75 86. परत एकदा. 99 21 60 75 86. वळूसाठी चालू आहे ना बैल? गाई भरवतो ना? नक्की बघू शकताय. पंत जनावर दावणीला बांधलेली आहेत. सगळी मोठ्या मापाची वळू स्वरूपात या ठिकाणी आहेत. आपलीच आहे ना दावणी?
आपलीच आहे ना? कुठलं गाव काका? आलो. पंढरपूर. आणि वळूसाठी चालू आहे कसं? वळूसाठी चालू. मोबाईल नंबर सांगा लोकांना. 9657111728. आता ही 4-5 आपली जनावर आहेत. नाही 3 आहेत आपले, 2 आहेत पंढरपूरची, ही 3 शिदेवाडीचे. बर. वळूसाठी चालू. आता अलीकडे बसलाय हा काय दाती? जाती 6 जाती. 6 दाती. बघू शकताय रेतनासाठी कोणाला गायी भरावची असतील भरवू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून. काजळी खिल्लार मध्ये 2 वळू आहेत, ते सुद्धा आपण बघू शकताय. कुठलं गाव काका? दौंड. हो. गाव कुठलं? गाव नांदादेवी. कंपोस्ट नांदादेवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांग. वळूसाठी चालू आहे ना? दोन्ही सुद्धा. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9056571794. काजळी खिल्लार. वळू. परत एकदा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव संपर्क. माझं नाव नितीन संतोष कोकणे, देवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. हा ऊन आता सराईत झालेला आहे. त्यामुळे आम्ही कमीत कमी 150-200 गाय भरवले आहेत. आणि माझा मोबाईल नंबर 9056571794. बघू शकताय मोबाईल नंबर आणि व्हिडिओच्या माध्यमातून वळू सुद्धा बघू शकताय. इकडे कोण बघू शकताय. कुठला आहे? बुथचा आहे. प्रदर्शनासाठी आणलाय. कुठली जाते काय? कोसा खिल्लार माल. म्हणजे आता वळूसाठी घेतलाय किंवा शर्यतीसाठी? त्याचा सांभाळ करतो. दात काय दातीला? आदतच आहे. पण बघू शकताय मित्रांनो, चांगला आहे. येणाऱ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9823084125. धन्यवाद. सगळ्यांचं झालं शेवट तुम्ही आहे. लय लांबला मानले. बघू शकता. कुठलं गाव काका? आणि काय वळूसाठी ठेवलाय? वळूसाठी नाही, घरी आपल्याला ठेवलं. शिव म्हणून ठेवलंय घरी. असं काही वळूसाठी ठेवलं नाही. आता दाताला काय? दाताला आदत आहे 14 महिन्याचा. 14 महिन्याचा. वळूला नाही चालू करणार भविष्यात? आपल्याला एक बैलांना नाद म्हणून बैल ठेवलेलं आहे आपलं. आपलं बेंदाराचं मान आहे म्हणून आपण ठेवलेलं आहे. एक शोक म्हणून आणलेला आहे आणि शोक म्हणून आज प्रदर्शनात आहे. अशी वेळी लोक असतात बघा, ज्याला आवड आहे तो काय बी सवड करून आपला नाद जोपासत असतोय. आणि सगळ्यात जातीवंत वस्तू बांधलेली इकडे शेवटच्या कोपऱ्यामध्ये, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. गाय एकदम चांगली आणि जातीवंत. दादा नमस्ते. कुठलं गाव किंवा काय? दारपुडी. कुठं राहिली का प्रदर्शनात? मौदला राहिली. किती नंबर आला होता? 1 नंबर. 1 नंबर केला होता. कुठली जाते काय? काजळी. आणि आता दाताला वगैरे काय? 400. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9703454810. गाय बघू शकताय मित्रांनो, एकदम गायची कॅटेगरी, गायीला नंबरामध्ये राहिलेली गाय आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं आहे. आवड आणि नाद असल्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. शेवटच्या कोपऱ्यात गायी बांधलेली, पण एकदम चांगल्या कॅटेगरीची गाय. इकडे सुद्धा जातीवंत वळू आहेत, पण मालक नाहीत. मित्रांनो बघू शकताय, इकडे सुद्धा एक चांगल्या मापाचा वळू आहे. दादा नमस्ते. नमस्ते. गाव हातगुण. तालुका खटाव, जिल्हा सातारा. जातीत कुठले येतो? कोसा खिल्लार. आता किती गाय काढल्यात आपल्याला? आता त्याचे गाय झाले की 700-700 गाय झाली. पायदाशी चांगल्या. पायदाशी चांगल्या आणि बैल दुई खांदी पळतो. तुम्ही बघितलं की खातगुणच्या अड्ड्यात घरची गाडी पळाली. आणि वळूला बी चांगला चांगला. कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपल्या भागातील लोकांना. नाव दत्तात्रय प्रभाकर जाधव, खातगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा.
मोबाईल नंबर 9657007982. बघा शर्यतीसाठी पळतोय, शर्यतीसाठी पैदाशी चांगल्या पडतात. पाठीमागून तुम्ही वळू बघू शकताय, वळू एकदम जबरदस्त आहे. थोडासा ढिला सोडा त्याला. सगळ्यात अवताला वगैरे सगळ्याला चालत, सगळ्या कामाला चालू आहे. शरीर बी कसं आहे बघा, एकदम जबरदस्त. व्हिडिओच्या माध्यम फाउंडेशन बघायचं, शर्यतीला पळतोय, अवताला चालतोय. तिकडे चला बैल बघू शकताय, सगळ्या गोष्टीला चालू आहे बैल. आऊत म्हणू नका, शर्यत म्हणू नका, वळू क्षेत्र म्हणू नका. कसं आहे मोबाईल नंबर सांगितलेला आहे, त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकताय. काय होतंय पिशवी काय तिकडे गाव माणूस